ठाणे शहरात प्रवेश करताना रस्त्यावरील खड्ड्यांनीच वाहन चालकांचं स्वागत होत आहे। ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर उड्डाणपुलांवर देखील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील होते। त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या यंत्रणांनी एकमेकांवर जबाबदारी न ढकलता आणि हद्दीचा वाद न करता खड्डे बुजवण्याचं काम तात्काळ आणि योग्य पद्धतीने केलं पाहिजे, असं ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितलं। ज्या ठिकाणी खड्डे पडलेत तिकडे जाऊन त्यांनी पाहणी केली आहे। तसंच संबंधित प्रशासनाला याबाबत माहिती करून देत मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे हे प्रशासनानं लवकरात लवकर बुजवावे, जेणेकरून एखादा अपघात किंवा जीवितहानी होणार नाही, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल पिंगळे यांनी केली आहे। तसंच हे पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मनसे पदाधिकाऱ्यांना आवाहन केले। ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी भाषा ही सक्तीची असायला हवी, असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले। यामुळेच आता मनसेचे पदाधिकारी विविध शाळांना भेटी देत आहेत। ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाचपाखाडी परिसरातील सरस्वती महाविद्यालयात एक निवेदन देण्यात आलं। यामध्ये हिंदी भाषा ही लहानपणापासूनच मुलांच्या डोक्यात टाकू नका, असा देखील इशारा देण्यात आलाय। विशेष म्हणजे भाजपच्या वतीनं प्रचार केला जातो असा आरोप देखील रवींद्र मोरे यांनी केला आहे।
नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी याप्रमाणे सोमवारी 21 जुलै रोजी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले। या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी 15 दिवस आधी म्हणजेच 7 जुलै पूर्वी आपली निवेदनं सादर करावीत असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले। नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ 1 करिता उपायुक्त कार्यालय, कळवा प्रभाग समिती कार्यालय, परिमंडळ 2 अंतर्गत उपायुक्त कार्यालय, नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, परिमंडळ 3 अंतर्गत माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय या ठिकाणी सादर करावीत। नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत। परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कारवाई झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील। नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन करण्यात आले। शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेशिस्तपणे रिक्षा चालकांविरोधात ठाणे वाहतूक विभागानं कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षा चालकांकडून 16 दिवसात तब्बल 1,76,76,000चा दंड वसूल करण्यात आलाय। दरम्यान 7,252 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्यानं वाहतूक विभागानं ठाण्यातील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला ब्रेक लावलाय। बॅच नाही, योग्य गणवेश नाही, जवळचं भाडं नाकारणं, प्रवाशांची उद्धट वागणं, वाहतुकीचे नियम न पाळणं अशा विविध कारणांनी ठाणे वाहतूक विभागातील रिक्षा चालक प्रसिद्ध आहेत। रिक्षा चालकांविरोधात नागरिकांच्या तक्रारी सातत्याने येत होत्या। त्यानुसार ठाणे वाहतूक विभागानं शहरातील बेशिस्त आणि मुजोर रिक्षा चालकांना वठणीवर आणण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत रिक्षा चालकांची झाडाझडती घेण्यात येत आहे। यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं अशा रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। 1 ते 16 जून दरम्यान रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये 9,39,000ची वसुली करण्यात आली आहे, तर 1,11,00,000ची वसुली बाकी असल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे। दिव्यातील बेसुमार बांधकामांमुळे उच्च न्यायालयाकडून चपराक सहन कराव्या लागलेल्या ठाणे महापालिकेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे जिल्ह्यातील स्थानकाला बेकायदा बांधकामांचा विळखा पडण्याची भीती लक्षात घेऊन महापालिकेच्या संबंधित यंत्रणांना आतापासूनच सतर्क राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काढले आहेत। बुलेट ट्रेनचं हे स्थानक दिवा भागातील म्हातारडी येथे उभारलं जाणार आहे। दिव्याला यापूर्वीच पडलेल्या बेसुमार बांधकामांचा विळखा लक्षात घेत बुलेट ट्रेन प्रकल्प परिसर भूमाफियांकडून लक्ष होण्याची भीती यापूर्वीच व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हे आदेश काढलेत। म्हातारडी भागात उभारण्यात येत असलेल्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या सभोवतालचा परिसरही विशिष्ट पद्धतीने विकसित केला जाणार आहे। या प्रकल्पाच्या कामासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे अधिकारी, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी, ठाणे महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत। यामध्ये म्हातारडी येथील स्थानकाला बेकायदा बांधकामांचा विळखा बसू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। दिवा परिसरात बेकायदा बांधकाम उभारणारी एक मोठी टोळी वर्षोनुवर्ष कार्यरत आहे। बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाच्या सभोवतालची मोकळ्या जागा या टोळीकडून लक्ष केली जाण्याची भीतीही संयुक्त बैठकांमध्ये उपस्थित केली जात होती।
या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या प्रशासनाला सतर्क करत या भागात एकही अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका असे आदेश दिलेत।